ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपकडनं त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राजकीय शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये उमेदवारी न केल्यामुळे तनपुरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आणि त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजपनं अहिल्यानगरची विधान परिषदेच्या जागेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित केली। जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इतरांच्या तुलनेमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला आली आहे। त्यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा निश्चितच मानला जातोय। तनपुरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेला मनाचा मोठेपणा म्हणून हे फळ त्यांना मिळालंय। तनपुरे यांनी 1 जून रोजी सकाळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ तसेच आमदार अक्षय कर्डिले आदींच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या प्रसंगी महायुतीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते। आज महायुतीच्या सर्व घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते जे जिल्ह्यामध्ये हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे। सर्वांच्या सहकार्यानं ही निवडणूक पार पाडून विजय मिळेल अशी मला अपेक्षा आहे। आता बरोबर आहे, सहकारी माझे जुने आहेत, माझे सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांबरोबर व्यक्तिगत संबंध हे चांगलेच आहेत आणि भविष्यातही चांगलेच राहणार आहेत। परंतु शेवटी आता ही निवडणूक आहे, शेवटी व्यक्तिगत संबंध माझे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वांशीच व्यवस्थित आहेत। आता निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनं करावी लागेल। नाही, पालकमंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं ना, असं काही विषय नाही आहे नाही। आता मी त्यावर समोरच्या लोकांच्या भूमिकेबद्दल मी टिप्पणी करणं किंवा मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही, हे आपण त्यांना विचारलं पाहिजे। शेवटी तर मी तर अर्ज भरलेला आहे आणि मी आजपासूनच प्रचाराला सुरुवात देखील करतोय। आणि सर्वांशी खरं अत्यंत भावनिक संबंध आहेत। इतक्या वर्ष मी त्या पक्षात काढल्यामुळं एक राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर कालही होता, आजही भविष्यात देखील राहणार आहे। त्यामुळं आदराची भावना कायमच आहे। तो विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे। शेवटी पक्षानं काय विचार केला असेल, तो त्यांनी काय विचार करून मला उमेदवारी दिली हे मी नाही सांगू शकतो। मी या बाबतीत ताई मी गेल्या 3 दिवसापासून खूप मुलाखती दिलेल्या आहेत। हे आमचे इथे सगळे जे मागं उभं राहिलेले कार्यकर्ते आहेत यांच्या सर्वांचा आग्रह, शेवटी यांचे सर्वांची देखील कुठेतरी राजकीय त्यांच्या गावात म्हणाल गाव लेवलला प्रत्येकाचं राजकीय अस्तित्व असतं, राजकीय प्रत्येकाच्या अडचणी असतात। त्यामुळं तो विचार त्यांच्या सर्वांच्या विचारांचा आदर करून मी हा निर्णय घेतला हे मी वारंवार सांगत आलेलो आहे। माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षातल्या कुणाबद्दलही काही तक्रार नाही।
मी सांगितल्याप्रमाणे आजही मला सर्वांबद्दल आदरचीच भावना आहे. त्याच्या वतीने आज प्राजक्त तनपुरे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. ते आपल्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माहिती उमेदवार म्हणून ते आता उभे राहणार. कुठेतरी प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारीबाबत आता संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केलं, श्रद्धांजली अर्पण केलेलं आहे. संजय राऊतच्या विधानाकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. संजय राऊतने आता स्वतःच विचार केला पाहिजे, स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आहे स्थिती सुद्धा त्यांनी करायला. शहरात राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय घेतला. नाही, काही वेगळी भूमिका नाही. संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा या उमेदवारी निश्चित करतात, ते सुद्धा सहभागी आहे. माझं त्यांचं स्वतः बोलणं झालं. अशी काही वेगळी भूमिका राष्ट्रवादी शहरातली घेणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. मनोज साळवे सह महेश दाने, C24 तास, अहिल्यानगर.